मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा झाले आहेत. पण यापैकी तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार आणि किती तारखेला पैसे जमा होणार आहेत हे आपण जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला होता. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4,500 रुपये तर काही महिलांच्या 1,500 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता लगेचच महिलांना चौथा हप्ता आणि पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना नेमके किती पैसे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात. 3,000 रुपये कोणाला मिळणार, तर ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित मिळून 4,000 रुपये पैसे जमा झाले आहेत, त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होणार आहेत. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3,000 रुपयाचा लाभ मिळाला होता. त्या महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले होते. आता त्या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहेत. तर 7,500 रुपये कोणाच्या खात्यात येणार, तर ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केले आहेत पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, त्यांच्या खात्यात आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 5 महिन्याचे एकत्रितपणे 7,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान चौथा आणि पाचव्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले देखील आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्या महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर आधी पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी येत्या काही दिवसात आपलं बँक पासबुक आणि खाते चेक करून घ्यावे. तर ही लाडकी बहीण योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनांच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.